राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4 योजनांचे पैसे आज जमा होणार आहेत। सर्व काही बातम्या पाहणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असेल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब। शेतकऱ्यांसाठी पहिलीच मोठी बातमी, 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना मिळणार संपूर्ण कर्जमाफी। कर्जमाफीसाठी रकमेची कोणतीही मर्यादा असणार नाही। सर्व पात्र शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा होणार। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता पात्र शेतकऱ्यांचा सातबारा 30 जून पर्यंत कोरा केला जाणार आहे। शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या कंपन्यांवरती सरकार कारवाई करणार का? उद्धव ठाकरे यांचा सवाल। पीक विम्यावरून शेतकऱ्यांची थट्टा केली जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला असून आता कंपन्यांवरती सरकार कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित केला। अखेरकार प्रतीक्षा संपली, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार? अखेरकार मुहूर्त ठरला। राज्यातील शेतकरी ज्या बातमीची आतुरतेने वाट बघत होते, अखेरकार ती बातमी या ठिकाणी समोर आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही हरकत नाही। नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून आज हप्ता येणार, उद्या हप्ता येणार असं सांगण्यामध्ये येत होतं। आता नोव्हेंबर महिना संपला आहे, डिसेंबर महिना चालू झाला आहे। डिसेंबर महिना चालू झाल्यापासून देखील अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा झाला नव्हता, परंतु आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। नेमका हप्ता किती वाजेपर्यंत जमा होणार पुढे बघूया। 21 हप्त्यांमधून 4 लाख कोटी वितरित, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची माहिती। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 21 हप्त्यांमध्ये तब्बल 4 लाख कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यात आला आहे। विकलेल्या कांद्याचे पैसे मिळणार, शेतकरी थेट दिल्लीमध्ये। शरद पवार यांना घातले साकडे। नाफेड व एनसीसीएफने खरेदी केलेल्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांना अद्याप देखील मिळत नसल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शरद पवारांची भेट घेतली। 129 कारखान्यांनी 2000 कोटींची अपारपीठ थकवली, कारवाई करण्याची राजू शेट्टी यांची मागणी। लाडकीवरून विधानसभेमध्ये गदारोळ, 5000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप। माझी लाडकी बहीण योजनेतील कथित बोगस लाभार्थ्यांवरून विधानसभेमध्ये जोरदार गदारोळ झाला। कोरपणा गोंडपिंपरी तालुक्यांना अतिवृष्टीची 28 कोटींची मदत, शेतकऱ्यांना दिलासा। सुरुवातीला कोरपणा आणि गोंडपिंपरी तालुक्यांना अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वगळण्याची चूक राज्य सरकारने दुरुस्त केली असून आता पुन्हा त्यांचा यादीमध्ये समावेश केला असल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। त्यानुसार आता कोरपणा आणि गोंडपिंपरी तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील तालुक्याचे अपडेट पुढे बघणार आहोत, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। खरेदी केंद्राचा बाजार तेजीत, यंदा सोयाबीनच्या दरामध्ये नरमाई असली तरी खरेदी केंद्राचा भाव मात्र तेजीत आहे। खतांच्या लिंकिंगचा शेतकऱ्यांना भुर्दंड, 266 रुपयांचं युरियाचं पोत 1750 रुपयांना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। महापुरामध्ये जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना 57 कोटी रुपयांचा निधी मंजूर, शेतकऱ्यांना दिलासा। ऑगस्ट सप्टेंबरमधील महापुरामध्ये सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्यानंतर अखेर शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून आर्थिक दिलासा देण्यामध्ये येत असून आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 57 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट पाहणार आहोत, त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। लाडक्या बहिणींना महिन्याला 21 रुपये देऊ, एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही। विधानसभेमध्ये लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली असून आता लवकरच लाडक्या बहिणींना 21 रुपयांचा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे। शासनाचं मोठं पॅकेज ई-केवायसीमुळे ठप्प, शेतकऱ्यांचे 355 कोटी शासनाच्या तिजोरीतच पडून मराठवाड्याला सर्वाधिक फटका। ई-केवायसीसह तांत्रिक कारणास्तव लाभ न घेऊ शकलेल्या 5,42,141 शेतकऱ्यांचे 355 कोटी 55 लाख रुपये शासनाच्या तिजोरीतच पडून असल्याची धक्कादायक बाब या ठिकाणी उघड आली असून आता ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे, कारण की ई-केवायसी अभावी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक। 8 महिन्यांपासूनच चाळीत साठवलेला कांदा बाजारामध्ये गेल्या 2 दिवसांपासून भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांकडून विक्री। सध्या जर बघायला गेलं तर कांद्याच्या दरामध्ये काहीशी सुधारणा झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे।
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा. नुकसान भरपाई थेट खात्यावरती जमा होणार. महाराष्ट्रामध्ये पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले होते आणि त्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोठी घोषणा केली असून आता राज्य सरकारच्या पाठोपाठ केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्यामुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे. महत्त्वाची बातमी. राज्यामध्ये थंडीची लाट कायम. 15 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यामध्ये आला असून आता महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. शेतकरी प्रश्नावर अधिवेशनामध्ये गोंधळ. विरोधकांचा सभात्याग. मंत्र्यांनी थातूरमातूर उत्तर दिल्याचा देखील आरोप. शेतकरी प्रश्नावर अधिवेशनामध्ये जोरदार गोंधळ झाला. मंत्र्यांनी थातूरमातूर उत्तर दिल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर राज्य सरकारवरती देखील विरोधकांची जोरदार टीका. शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झालेली होती. परंतु या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती तांत्रिक अडचणीमुळे 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही. काही शेतकऱ्यांनी EKYC केली नाही. काही शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नाही. अशा काही कारणांमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना EKYC करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. कापूस आणि सोयाबीन खरेदीवरून पणन मंत्र्याला धरले धारेवरती. वडेट्टीवारांचे घणाघाती आरोप. तर सत्ताधारी आमदार संतापले. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेत पणन मंत्र्यांना कापूस आणि सोयाबीन खरेदी केंद्राला भेट देण्याचं आव्हान दिलं आहे. सध्या जर बघायला गेलं तर विधानसभेमध्ये चांगलाच या ठिकाणी गदारोळ. कापसावरील आयात शुल्क कायमस्वरूपी काढा. CAIचे अध्यक्ष विनय कोटक यांची मागणी बघायला मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर कापूस उत्पादक संकटामध्ये असताना कापसावरील आयात शुल्क कायमस्वरूपी काढून टाकण्याची सध्या मागणी करण्यामध्ये येत आहे. स्पर्श प्रणाली ठप्प झाल्याने घरकुलाचे हप्ते रखडले. 8 नोव्हेंबर पासून हप्ते बंद पण प्रक्रिया सुरळीत केल्याचा राज्य विभागाचा दावा बघायला मिळत आहे. स्पर्श प्रणाली ठप्प झाल्यामुळे घरकुलाचे हप्ते रखडले आहे. अहवालाच्या आधारे देणार मदत. केंद्रीय कृषी मंत्र्यांची घोषणा. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की नुकसानीचे मूल्यांकन करताना क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट केले जाईल किंवा राज्याने हवामान आधारित पीक विमा योजना स्वीकारली असल्यास त्याच्या निकषानुसार नुकसानीचे मूल्यांकन करून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आर्थिक मदत दिली जाईल अशी घोषणा कृषी मंत्र्यांनी केली असल्यामुळे आता राज्य सरकार पाठोपाठ केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा. अतिवृष्टीच्या लक्षवेधीवरून सरकारची नामुष्की. संबंधित विभागाकडून उत्तराची प्रतच नाही. भास्कर जाधव यांचा संताप. जून ते सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे 65 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचं नुकसान झालं. विरोधकांनी सभागृहामध्ये लक्षवेधी विचारत अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावरती संताप व्यक्त केला. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची माहिती देण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2,000 रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे. सरकारच्या काही नवीन नियमामुळे आणि पडताळणी प्रक्रिया सुरू असल्यामुळे हप्ता जमा होण्यास या ठिकाणी उशीर झाला असला तरी आता हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येकी 2,000 रुपयांचा हप्ता आता 20 डिसेंबर पर्यंत जमा होण्याची दाट शक्यता आहे. खरडून गेलेल्या जमिनींची नुकसान भरपाई आली. पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याचा मार्ग मोकळा. राज्य सरकारने नुकताच शासन निर्णय प्रसिद्ध केला असून आता जमिनींची देखील नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होत आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई म्हणजेच की पिकांची नुकसान भरपाई जमा झाली आणि त्यानंतर आता शेत जमिनीची देखील नुकसान भरपाई जमा होण्यास आता सुरुवात होत आहे. विक्रमी कापूस आयात होणार. उत्पादनही जास्त असल्याचा CAIचा अंदाज. देशामध्ये कमी झालेले उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कमी भावामुळे देशामध्ये विक्रमी आयात होणार आहे. यंदा 50 लाख गाठी कापूस आयातीचा अंदाज आहे.
कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफी दिली जाणार आहे. त्या अनुषंगाने सहकार खात्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व राष्ट्रीयकृत बँकांकडून माहिती मागवली आहे. 30 जून 2025 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची व चालू बाकीदारांच्या माहितीचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे 30 जून 2025 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल असं या ठिकाणी सूत्रांच्या माध्यमातून सांगण्यात आलं. मोठी बातमी. पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार? नुकताच पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असून आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस जमा होणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली. थंडीचा कडाका वाढला. पुढील काही दिवसांसाठी लाट कायम राहणार. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 10 अंश सेल्सिअस. देशभरासह राज्यामध्ये आता थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. उत्तरेकडील थंडीमुळे देशामध्ये गारठा वाढला असून आता राज्यामध्ये थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता. भारतीय कांद्यामुळे बांगलादेशामध्ये भाव घसरले. नवीन कांद्याची आवक. शेतकऱ्यांना मिळणारा आर्थिक दिलासा. सध्या जर बघायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता कांद्याच्या दरामध्ये देखील काहीशी सुधारणा होत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी व्यापक जन आंदोलनाच्या तयारीमध्ये. भाववाढीसाठी बीड जिल्ह्यामध्ये गावागावात शेतकऱ्यांची जमवाजमव सुरू. सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा. तर शेतकरी मित्रांनो, आपण प्रत्येक महत्त्वाची बातमी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.